होळी रे होळी, पुरणाची पोळी. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जिथं कुठं आपली मराठी माणसं आहेत आणि ज्यांच्याकडे होळीचा सण साजरा केला जातो त्यांच्या घरी आज पुरणपोळी असणार म्हणजे असणार, 100% असणारच. आणि मी पण पुरणपोळी बनवत आहे आणि ती पण अस्सल महाराष्ट्रीयन तेलाची पुरणपोळी बनवणार आहे. आणि आज मी तुम्हाला डाळ शिजवण्यापासूनची पूर्ण रेसिपी सगळी डिटेलमध्ये सांगणार आहे आणि एकदम सोपी आहे. कधीच कुणाला कंटाळा येणार नाही आणि मला तर पुरणपोळी करायला आणि खायला खूपच आवडते. मला कंटाळा पुरणपोळीचा कधीच येत नाही. बनवायला तर खूप खूप आवडते आणि मी खूप आनंदाने बनवत असते पुरणपोळी. तर काय केलेलं आहे बघा, मी 2 वाट्या डाळ घेतलेली आहे. फुलपात्र असताना ती 2 वाट्या डाळ घेतलेली आहे, धुतलेली आहे आणि ती छान मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे. शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून शिजवून घेतलेली आहे. हळद पण थोडीशी टाकायची आहे आणि 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्या डाळीवर डिपेंड असतं बरं का, जुनी डाळ, नवीन डाळ. एक एकदा सगळीच डाळ शिजते असं नाही, एखादी एखादी शिजत नाही आणि एखादी खूपच जास्त शिजते असं असतं. तर माझी इथं डाळ शिजून झालेली आहे आणि आता मी आपलं पुरण वाटायची जी चाळणी असते ना, ती चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण डाळ काढून घेतलेली आहे आणि खाली ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी म्हणजे ते येळवणी काढून ठेवलेलं आहे. त्या येळवणीची ती आपण आमटी करणार आहे. कटाची आमटी म्हणतो ना, ती आमटी म्हणजे आम्ही त्याला येळवणीची आमटी पण म्हणतो आणि कटाची आमटी पण म्हणतो. तर मी सगळी डाळ त्या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे आणि खाली पूर्ण येळवणी काढून ठेवलेलं आहे त्याची आमटी करण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल पूर्ण पाणी खाली येळवणी आल्यानंतर पातेल्यामध्ये मी त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं गोड पाहिजे मी अंदाजेच टाकलेला आहे. 2 वाटीसाठी मी अंदाजेच गूळ टाकलेला आहे आणि थोडासा साखर टाकलेली आहे आणि ती छान बघा, माझी डाळ ऑलरेडी खूप छान शिजली होती. त्यामुळं जास्त नंतर जास्त कष्ट करावे लागले नाहीत, म्हणजे मला पुरण करताना जास्त कष्ट करावे लागणार नव्हते. त्यामुळं मी चांगली डाळ शिजवून घेतलेली होती. गूळ टाकला, त्याच्यामध्ये साखर पण टाकली आणि छान असं मी पुरण करायला गॅसवर ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये वेलची पूड पण टाकलेली आहे, जायफळ पूड पण टाकू शकता, पण मी शक्यतो नाही टाकत, पण खूप छान लागतं. पण वेलची पूड मी कंपल्सरी त्याच्यामध्ये टाकते आणि त्यातलं पाणी सगळं आटवून घेतलेलं आहे. आणि ज्यावेळी आपण पुरण करताना म्हणजे पुरण झालेलं कसं ओळखायचं असतं ते म्हणजे आपल्या हातामध्ये ती पळी असते ना, पूर्ण त्याच्यामध्ये अशी रोवली पाहिजे, इकडं तिकडं अजिबात पडली नाही पाहिजे, म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे तयार. हे बघा, अशी पडली नाही पाहिजे, पडता पडता मी हे केलेली आहे, पूर्ण स्ट्रेट थांबली पाहिजे.
त्यावेळी आपलं पुरण झालेलं आहे म्हणायचं. म्हणजे ते गॅस बंद करायचा आणि पुरण वाटायला तयार करायचं. आणि जेवढं तुम्ही गरम गरम पुरण वाटायला घ्याल तेवढं तुम्हाला कष्ट कमी लागणार आहेत. कारण गरम गरम पटकन पुरण तयार होतं. म्हणजे मी हे एवढी डाळीचं पुरण मला फक्त वाटायला 10 मिनटं लागलं त्या चाळणीतून खाली पाडायला. कारण थोडंसं गरम होतं त्यामुळे भाजत होतं. भाजण्याची पण शक्यता असते. बघा तुम्ही बघताय मी कुकर डायरेक्ट गॅसवरून काढलेलं आहे आणि वाटायला घेतलेलं आहे. म्हणजे पटपट पटकन होत आहे. अजिबात त्रास झाला नाही. नाहीतर नंतर त्याची डाळ थोडीशी तयार होते आणि वरती राहतं. तसं काही झालेलं नाही आहे. तर खूप छान अशा पद्धतीनं माझं पुरण तयार झालेलं आहे. तुम्ही पुढे व्हिडिओ बघा अजून. पुरण तर झालेलं आहे. आता काय करायचे आपल्याला पुरणपोळीसाठी कणिक मळून घ्यायची आहे. तर मी तर कणिक मळत आहे. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं मी पाणी टाकून मळून घेत आहे. जास्त वेगळं काय करायचे नाही. आपण जशी चपातीला कणिक मळतो तशा पद्धतीनेच मळायची आहे. फक्त एवढेच की खूप मी तेलाची पुरणपोळी करणार आहे. त्यामुळं मला थोडीशी खूप पातळ कणिक लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता बघू शकता मी इथं आधीच लूज कणिक केलेली आहे. त्यानंतर मी तेल लावून छान अशी भरपूर तेल लावून पातेल्यामध्ये ठेवणार आहे. कारण मला एकदम मऊ अशी कणिक पातळ लागणार आहे. पिठाच्या पुरणपोळीला जास्त पातळ कणिक नसली तरी चालते. आपली नॉर्मल चपातीसारखी असली तरी चालते. थोडीशी लूज लागते. पण तेलाच्या पुरणपोळीला खूप पातळ कणिक लागते आणि खूप चांगली भिजलेली पण लागते. तर आता मी ही कणिक मळून घेते.
आपण पुरणपोळी करायला चालू करूया. म्हणजेच काय केलेलं आहे, मी कणकीचा गोळा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये छान असा पुरण असं भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता, त्याला उंडा पण म्हणतात. तर बघा किती छान मी भरपूर असं हाताला तेल लावलेलं आहे आणि तेल लावून मी छान उंडा तयार करून घेतलेला आहे. पोळपाटला पण भरपूर असं तेल लावलेलं आहे. त्यानंतर लाटण्याला पण तेल लावायचं आहे आणि माझ्या बऱ्यापैकी पुरणपोळी करून झालेल्या आहेत. पण एक तुम्हाला कशी केली ही पण दाखवण्यासाठी मी दाखवत आहे. एक पुरणपोळी करून आणि छान अशा काठोकाठ फुगतात. आणि मी असं कसं होतं बघा, मी ज्या पुरणपोळीचा व्हिडिओ करते ना, ती काठोकाठ फुगत नाही. काय होते काय माहिती. आणि बाकीच्या एकदम छान फुगलेल्या असतात. ही पण फुगलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा किती छान मी एकदम नाजूक हाताने लाटायची आहे पुरणपोळी. अजिबात दाब द्यायचा नाही. आणि हेच मला करायला खूप आवडतं. अशी पुरणपोळी एवढं छान येतात ना, खूप असा एन्जॉयमेंट होते मला पुरणपोळी करताना. अजिबात मला कंटाळा येत नाही. आणि मी लाटण्यालाच गुंडळून पुरणपोळी तव्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता, अजिबात तुटलेली नाही कुठेसुद्धा. एकदम भन्नाट अशी पुरणपोळी माझी झालेली आहे. तुम्ही बघू शकता तव्यात. आणि तिला आता उलटी-पालटी करायची, खालून छान अशी भाजून घ्यायची, नाहीतर मध्येच आपलं उलातनं घुसतं आणि पुरणपोळी फाटते. तर आपल्याला तसं करायचं नाही, जरा खालून भाजून घ्यायची आणि मग पलटून टाकायची. बघा तुम्ही, तेल लावायची वरून गरज नसते, कारण पूर्ण ही तेलाची पुरणपोळी आहे. तर किती छान अशी पुरणपोळी होत आहे बघा. थोडीशी भाजल्यानंतर इकडून तिकडून होल पडतात, त्यामुळं काय होतं की पुरणपोळी फुगत नाही, त्याची हवा सगळी बाहेर जाते. तरी पण मी तिला दाबून दाबून फुगवलेली आहे, बघू शकता. खूप सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे. तर चला, आता पुरणपोळीचा तर अध्याय आपला संपलेला आहे. आता पुढची आपण बघायची आहे कटाची आमटी. कटाची आमटी करण्यासाठी मी घेतलेलं आहे थोडंसं खोबरं, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं, लसूण आणि कोथिंबीर. एवढेच जिन्नस मी त्याच्यामध्ये घालते आणि एवढ्याच जिन्नस घालून तुम्ही आमटी करून बघा, एक नंबर लागते. आणि खरी आमटी, कटाची आमटी करण्याची हीच पद्धत आहे. कांदा वगैरे घालत नाहीत. आमच्याकडे कोल्हापूर भागात तर अजिबात घालत नाहीत. अशा पद्धतीने करून बघा. फोडणीमध्ये परत थोडंसं जिरं मोहरी टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे आणि जे वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे. आणि आपल्याला घट्ट आमटी करायची नाही आहे. कटाची आमटी ही पातळच असते नेहमी, त्यामुळे जास्त वाटण घालायचं नाही, कारण आपण येळवणी काढताना त्याच्यामध्ये थोडं डाळीचा अंश राहिलेला असतो. त्यानंतर मी या फोडणीमध्ये आपलं वाटण टाकलं, तेलात छान भाजून घेतलं. त्यानंतर चटणी टाकली, चटणी पण छान भाजून घेतली. हिंग आणि हळद पण टाकलेली आहे मी, ते पण छान भाजून घेतलेले आहे तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण येळवणी काढून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचा अंश असतो, त्यामुळं जास्त वाटण टाकायचं नाही आणि आपल्याला जेवढी पातळ पाहिजे तेवढी करायची आहे. घट्ट आमटी अजिबात करायची नाही, अजिबात चांगली लागत नाही घट्ट आमटी. आपण ज्यांना आवडते त्यांनी करू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे हा. तर आम्हाला पातळच आमटी लागते. आणि इथं माझी आमटी, कटाची आमटी तयार झालेली आहे. मीठ टाकणार आहे, थोडीशी वरून कोथिंबीर पण टाकणार आहे. मला वाटणात किती जरी कोथिंबीर टाकली तरी वरून कोथिंबीर टाकल्याशिवाय चैनच पडत नाही. मला कोथिंबीर खूप आवडते. तर चला, ही आमटी आता आपण उकळायला ठेवूया. उकळी फुटल्यानंतर त्याला थोडा थोडा कट यायला चालू होतो आणि कट तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. आणि आमटी खूपच छान होते बरं का. आणि तर आमटी तर झालेली आहे. आता आपण कांदा भजी करायची आहेत, कुरडई तळायची आहे आणि भात, एवढंच मी बनवणार आहे. बटाटे भाजी आमच्यात पुरणपोळीबरोबर कोणी खात नाही, म्हणून मी भजी बनवत असते. इथं कांदा चिरून ठेवलेला आहे, कांदा चिरून ठेवला होता मी. त्यानंतर मी आता पीठ जेवढं लागणार आहे तेवढं पीठ टाकलेलं आहे, बेसन पीठ. आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता चिरून म्हणजे हातानं कुस्करून टाकलेला आहे, वाळलेला होता. ओवा टाकला, हळद टाकली, हिंग टाकलेला आहे, चटणी टाकलेली आहे, म्हणजे तुमचं तिखट मसाला काय म्हणता ते, कोथिंबीर टाकलेली आहे, थोडासा सोडा टाकलेला आहे चिमूटभर, मीठ टाकलेला आहे आणि पाणी अजिबात मी टाकलेलं नाही. पूर्ण मी कांद्याचं मॉइश्चर त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि ते आता बारीक करणार आहे. पण थोडीशी मी अशी ड्रायच मी तळलेली आहेत आणि त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून भजी काढून घेतलेली आहेत आणि भजी पण खूप छान झालेली आहेत.
भजी तळण्याच्या आधी मी कोरडई पापडी तळून घेतलेली आहे. त्यानंतर भजी मस्त अशी तळून घेतलेली आहेत. एकदम कुडकुडीत क्रिस्पी मस्त झालेली आहेत भजी. त्यानंतर सुंदर असं मी ताट केलेलं आहे. आमटी घेतलेली आहे. पुरणपोळीला तूप लावून घेतलं, लिंबू, मीठ, भातावर परत तूप सोडलं, कुरडई, पापड असं नैवेद्याचं मी ताट घरातल्या केलेला आहे. आणि दूध पण घेतलेलं आहे, दुधामध्ये पण तूप टाकलेलं आहे. आणि संध्याकाळी होळीला पण नैवेद्य दिलेला आहे. होळीला पण इथं मी ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये जाऊन नैवेद्य दिलेला आहे. ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटी बघू शकता. आणि ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी आणि कोणती रेसिपी हवी असेल ते पण मला तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्ही पुरणपोळी पिठाची केली का तेलाची केली हे पण मला नक्की कमेंट करून सांगा.